कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सागर कदम. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात कोकणात सर्वत्र 5 दिवसांच्या गणरायाचे आणि गौराईचे वाजत गाजत विसर्जन. सर्व गणेश भक्तांनी दिली जड अंतःकरणाने गणेशाला निरोप. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दापोली मतदारसंघात झालेल्या कोट्यावधींच्या रुपयांच्या निधीमुळे विरोधक अस्थिर. भाईगिरी आणि राजकीय प्रदूषण समूळ नष्ट करणार, भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे आक्रमक. रायगडमधून एक मोठी दुर्घटना समोर. रोह्यातील धाटाव MIDCतील साधना कंपनीत स्फोट झाल्याची घटना. 2 कामगार मृत तर 4 कामगार जखमी. आणि पोलादपूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई. पोलादपूर जवळ सुमारे 7 लाख रुपये किमतीचा 22 किलो गांजा जप्त. आता पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यात आज 1,15,334 घरगुती गणपतींचं विसर्जन करण्यात आलंय. गौरी सोबत गणरायाच्या विसर्जनाची कोकणातील परंपरा आजही त्याच पद्धतीने जल्लोषात साजरी केली जाते. गणपतीला आणि गौरीला नाचवत विसर्जन मिरवणूक काढण्याची लांजा तालुक्यातील आनंदगाव मध्ये प्रथा आजही जोपासली जाते. या विसर्जन मिरवणुकीत आबालवृद्ध, लहान मोठे थोर भक्तिभावाने सहभागी होतात. मात्र या विसर्जन मिरवणुकीतील खासियत म्हणजे महिलांतर्फे खास झिम्मा फुगडी, टिपरी डान्स सादर केला जातो. तसेच गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाचे मनोभावे विसर्जन करण्यात येते. पारंपरिक पद्धतीने गौरी गणपतीचं विसर्जन होत असताना जी छोटी मोठी मुलं आणि वयोवृद्ध याही या कार्यक्रमामध्ये सहभाग होऊन आपला आनंदाने जो आपलं आयुष्य आहे हे खरोखर देवाच्या चरणी अर्पण करून मोठ्या जल्लोषाने हा कार्यक्रम पनवेल आनंदगाव मसने गावकरवाडी हे आयोजित करीत आहेत. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत ढोल ताशांच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये आज 5 दिवसांच्या गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. खेड तालुक्यातील 3 सार्वजनिक तर 1,632 घरगुती गणरायांना आज निरोप देण्यात आला. गणेश विसर्जन कट्टा या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त सगळीकडेच ठेवण्यात आला होता. तसेच पाण्यामध्ये इतर कोणालाही उतरू न देता विसर्जन कट्टा या टीमच्या माध्यमातून प्रत्येक गणरायाचे विसर्जन करण्यात येत होते.
आज सर्वत्र कोकणामध्ये 5 दिवसांचे गणपती व गौरी विसर्जन. प्रत्येक गणेश भक्त गणेश चतुर्थीपासून आपल्या गणरायाची मनोभावे सेवा करतो व आपल्या लाडक्या बाप्पाला 5 दिवसानंतर जड अंतःकरणाने निरोप देतो. खेड तालुक्यातील जामगे गावी देखील गणेश भक्तांनी गणेशाला वाजत गाजत भक्तिभावाने निरोप दिला. जामगे गावी आजही पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार सर्व गावकरी गणरायाला निरोप देण्यासाठी सर्व मिळून गणरायाची आरती करतात व त्यानंतर गणेश घाटावरती गणेश मूर्तीचे विसर्जन करतात. विघ्नहर्त्याला निरोप देताना सर्व गणेश भक्तांचे अंतःकरण भरून आले होते. गणपती बाप्पा आज 5 दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला. रायगड जिल्ह्यात 2,500 पेक्षा जास्त खासगी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी ठिकठिकाणी गणेश भक्त विसर्जनासाठी विसर्जन घाटावरती उत्साहात निरोप देण्यासाठी सज्ज होते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात रायगडकरांनी गणपती बाप्पांना आज साश्रू नयनांनी भावपूर्ण निरोप दिला. सायंकाळी उशिरापर्यंत अनेक घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींचे व गौरीचे विसर्जन करण्यात आले. नदी तलावात मोठ्या प्रमाणावरती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. रोहा, सुधागड, पेण, खालापूर, कर्जत, अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर, तळा सर्वच तालुक्यातून गणरायाला निरोप देण्यात आला. विसर्जनादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी सर्वत्रच पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. असं म्हणतात घुमणारा शंखनाद, इमारतीवरून होणारी फुलांची उधळण, वेगवेगळ्या तालांवरती ढोल ताशांच्या दणदणाटात मोरयाचा जयघोष करत वादकांना दिली जाणारी उत्स्फूर्त साथ, पाऊस असला तरी क्षणाक्षणाला वाढणारी गर्दी, नाना विविध रूपातील गणरायाचं थाट आणि हे सगळे अनुभवण्यासाठी लोटलेला जनसागर अशा आनंददायी व उत्साही वातावरणात सुधागडकरांनी गणपती बाप्पाला निरोप दिलाय. सायंकाळी 4 वाजल्यापासून गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू झाली होती. कोणी डोक्यावर तर कोणी दुचाकीवर तर हातगाडीवरती बाप्पाची मूर्ती मोठ्या मनोभावे विसर्जनासाठी नेली. तळा तालुक्यात देखील उत्साही वातावरणात 5 दिवसांच्या गौरी गणपतींना निरोप देण्यात आला. यावर्षी तळा तालुक्यात 5 दिवसांच्या 2,712 गणेश मूर्ती व 116 गौराईंचे विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सवासाठी शहरातील चाकरमानही मोठ्या प्रमाणावरती आपल्या गावी परतले होते. 5 दिवस भक्तिभावाने गणरायाची आरती तसेच पूजा अर्चा करून गुरुवारी त्याची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. कोणी डीजेच्या तालावर, कोणी खालूबाजाच्या तालावर तर कोणी टाळ ढोलकीच्या गजरात भजन गात बाप्पाची मिरवणूक काढली. शहरातील गणपतींचे मोदी तलाव, महादेव तलाव, पुसाटी तलाव या ठिकाणी विसर्जन करण्यात आले. तसेच नगरपंचायतीकडून कृत्रिम तलाव देखील तयार करण्यात आले होते. त्याला देखील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देऊन आपल्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात केले व देवाचे निर्माल्य कलशामध्ये सोडले. यावेळी होमगार्ड, पोलीस यंत्रणांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विसर्जन स्थळी आरत्या झाल्यावरती रात्री उशिरापर्यंत अतिशय शांततेत बाप्पाचं विसर्जन पार पडलंय.
विरोधकांकडून सध्या माझे कुटुंब माझी जबाबदारी हेच धोरण सुरू आहे असा आरोप दापोलीतील भारतीय जनता पार्टी करत आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दापोली मतदारसंघात झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीमुळे विरोधक सध्या अस्थिर झाले आहेत. त्यामुळे भाईगिरी आणि राजकीय प्रदूषण या मतदारसंघात आहे. मात्र भारतीय जनता पार्टी हा सुसंस्कृत कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्त राजकारण या मतदारसंघात निर्माण होईल असे विधान भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी केलं आहे. केदार साठे यांनी महायुतीमधीलच विद्यमान आमदार आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावरती नाव न घेता थेट निशाणा साधला आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना या महायुतीतील दोन घटक पक्षांमध्ये दापोली विधानसभा मतदारसंघात वादाची ठिणगी अधिक पेटली असल्याचे पाहायला मिळाले आहे. मंडळी, दापोली तालुक्यातलं दापोली विधानसभेचं राजकारण ज्या पद्धतीने बदलते आपण सर्वजण बघतोय. खरं तर लोक भाईगिरीला दादागिरीला कंटाळले आणि या सगळ्या एका वेगळ्या दिशेने सकारात्मक राजकारणाच्या दिशेने भविष्यामध्ये दापोली विधानसभेचा विकास व्हावा असा पण नागरिकांनी आणि मतदारांनीच आता घेतलेला आहे. ज्या पक्षामध्ये आपण सर्वजण आज सहभागी झालेत हा पक्ष कार्यकर्त्याचा पक्ष आहे. आपल्या सर्वांचे सर्वोच्च नेते माननीय मोदी साहेब हे सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ता ते देशाचे पंतप्रधान असा त्यांचा प्रवास आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की जे एक राजकीय चित्र, जी एक राजकीय संस्कृती आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी सुरू आहे, म्हणजे मी आणि माझ्या कुटुंबातलेच फक्त लोक, याच्या पलीकडे राजकारणातला पदाधिकाऱ्यांना किंमत शून्य या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. त्याच्याबरोबर उलट्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा पक्ष आहे आणि याच्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता केंद्रस्थानी ठेवून काम करणं ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे. मंडळी, विकास कामांचा विषय आला. खरं तर जे राजकीय प्रदूषण ह्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात साहेब सुरू आहे, त्या प्रदूषणाचं कारणच आपण आणलेली विकास कामं करणं आहे. हे भारतीय जनता पार्टीने खूप चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांचे नेते रवींद्र चव्हाण साहेबांनी, सार्वजनिक बांधकाम खात्याचा निधी असेल, सन्माननीय गिरीश महाजन साहेब असतील, या प्रत्येकाने या संपूर्ण जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सर्वसामान्य नागरिकाच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. वर्षानुवर्ष त्याचे प्रश्न प्रलंबित आहेत असे विषय मार्गी लावले पाहिजेत. या सगळ्यासाठी करोडो रुपयाचा, काही 100 कोटी रुपयाचा निधी विकास निधी उपलब्ध आपल्याला करून दिला. त्याच्यामुळेच खरं तर थोडीशी राजकीय अस्थिरता निर्माण झाली असं वाटल्यामुळे थोडंसं राजकीय प्रदूषण या भागामध्ये निर्माण झालं आहे. पण आपल्या सर्वांचं काम असं आहे की ह्या प्रदूषणातून मार्ग काढून खूप चांगलं एक परत सुसंस्कारित वातावरण या दापोली विधानसभा मतदारसंघात आपल्याला उभं करायचं आहे. नमस्कार, मी अमोल कदम, राहणार जामगेमध्ये. आज आम्ही 60 ते 70 लोक, म्हणजे जामगे, विसापूर, बौद्ध, आपलं बेंद्रेवाडी आणि मोरेवाडी, तर आम्ही 60 ते 70 जण आज बेलोसी साहेबांच्या मार्फत आम्ही आज पक्षप्रवेश करत आहोत. आमचे जे गावचे विकास कामं आहेत ते आम्हाला बेलोसी साहेब करून देण्याची खात्री देत आहेत, म्हणून आम्ही आज भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही प्रवेश करत आहोत. नमस्कार, मी संतोष मोरे. मी येत्या फेब्रुवारीमध्ये साहेबांसोबत पक्षप्रवेश केला मुंबईमध्ये. मुंबईमधून आम्ही बेलोसी साहेबांच्या मार्फत काम करत आहोत. त्यांच्याशी काम करताना आम्हाला कामाच्या विकासाबद्दल सर्व माहिती भेटली, सर्व कामं करून देण्याची त्यांची आम्हाला आयडिया वगैरे सर्व चांगली वाटली. त्यानंतर आम्ही एक एक गावाचं जोडत गेलो. त्यामध्ये आम्ही आता दामगेमध्ये बेलोसी साहेब, साठे साहेब यांच्यामार्फत काम करून दिलं. त्यांच्या इकडची आमची 150 लोक मुंबईचे आहेत, ती इकडे पक्षप्रवेश करणार होते. ते 50 आमचे विसापूर बेंद्रेवाडीतली, विसापूर मोरेवाडी, आम्ही टोटल 70 लोकांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे बेलोसी साहेबांच्या मार्फत. ती आजपर्यंत जी विकासाची कामं अडकलेत, जी पूर्ण होत नव्हती, फक्त लोक आश्वासनं देत होती पण तिकडे पाठपुरावा कोण करत नव्हता. पण आज BJPच्या सर्व कामांचं आम्ही जिकडे तिकडे कामं बघतोय. सर्वांचं आत्ताच्या पक्षाचं आपलं काम जे जोरात चाललं आहे ते काम पाहून आम्ही सर्व BJPमध्ये पक्षप्रवेश करायचा निर्णय घेतला. असंख्य पालघर विभाग, जांभेळकर, गुणवेकरवाडी, विसापूर बेंद्रेवाडी, विसापूर मोरेवाडी इकडच्या अनेक तरुणांनी, मुंबईकर खास करून, आज गणपतीच्या मुहूर्तावर जे ग्रामीण ठिकाणी त्यांच्या ठिकाणी आले होते, त्या अनेक तरुणांनी आज इकडे भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून व तसंच आमचं लाडकं नेतृत्व सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी जी कामाची जो धडाका लावलेला आहे त्याच्यावर विश्वास ठेवून आज दळवी साहेब व तसंच केदारजी साठे साहेब व संपूर्ण भारतीय जनता पार्टीची जी आमची टीम आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आज इथे अनेक तरुणांनी प्रवेश केला. मला असं वाटतं जे पक्षाचं
जे आज काम चालू आहे संपूर्ण कोकणात, नुसतं कोकणात नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काम चालू आहे ते काम बघून अनेक लोक भारावून गेली आहेत व त्याचाच एक भाग म्हणून आज इथे लोकांनी प्रवेश केला आहे व भविष्यातही आज अनेक गावातील लोक काम करायला इच्छुक आहेत, प्रवेश करायला इच्छुक आहेत. त्यांचाही प्रवेश ह्याच जोशाने आणि ह्याच ताकदीने प्रवेश होईल व भारतीय जनता पक्षाचं जे उभरते नेतृत्व दापोली विधानसभेत आहे त्याला आज अशा प्रकारे बळकट देण्याचं काम निश्चितपणाने यापुढे भविष्यात होईल याची मी ग्वाही देतो. मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूर धामणदेवी जवळील हॉटेल अन्नपूर्णा येथे पांढऱ्या रंगाच्या मारुती ब्रिझामध्ये अंमली पदार्थ विक्रीसाठी आले असता पोलिसांनी केलेल्या कारवाईत ब्रिझा कारसह गाडीतील सुमारे 7 लाखांचा गांजा जप्त केला आहे. सदरची कारवाई बुधवारी उशिरा करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावरती बुधवारी सायंकाळी 7:15 वाजण्याच्या दरम्यान पोलादपूर नजीक असणाऱ्या अन्नपूर्णा हॉटेल जवळ पांढऱ्या रंगाची मारुती ब्रिझा उभी होती. आरोपी विकी गोस्वामी उर्फ छोट्या याने पोलिसांची चाहूल लागताच गाडीची चावी घेऊन पळून गेलाय. पोलिसांनी गाडीची पाहणी केली. त्या गाडीमध्ये 22 किलो 435 ग्रॅमचा सुमारे 7,33,050 रुपये किमतीचा हिरवट रंगाचा गांजा निळसर पांढऱ्या रंगाच्या गोणीत आढळून आलाय. या प्रकरणी पोलिसांनी 2 पैकी 1 आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी अंमली पदार्थासह 8 लाखाची कार असे 15,33,050 रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण रायगडचे बाबासो पिंगळे अलिबाग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगेश मधुकर भिलारे वय वर्ष 27 राहणार महाबळेश्वर याला अटक केली आहे. याबाबत पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर करून कारवाई करण्यात आली आहे. रायगडमधून एक मोठी दुर्घटना समोर येते. रोह्यातील धाटाव MIDCतील साधना कंपनीमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. धाटाव MIDC मधील प्लॉट नंबर 47 येथील साधना नायट्रोकेम लिमिटेड कंपनीत सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास ODB2 केमिकल प्लॉटमध्ये ODB2 प्रोडक्ट वॉशिंग करण्यासाठी असलेल्या मेथनॉल केमिकलच्या स्टोरेज टँकवर MK फॅब्रिकेटर्सचे 6 कामगार वेल्डिंग काम करीत असताना मेथनॉल केमिकलचा टँक ब्लास्ट होऊन त्यात 6 कामगार जखमी झाले आहेत. त्यापैकी 2 कामगार मयत तर 4 कामगार जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ सिव्हिल हॉस्पिटल रोहा येथे नेण्यात आले आहे. पाण्याचा कॉक दाखवायला माणसाला माहित नसेल आहे ना, तर उपयोग काय त्याचा? जवळजवळ अर्धा तास बरी जळून होती. आम्ही अर्धा सकाळपासून फायर ब्रिगेड आपलं मेन म्हणजे जलणारी बॉडीला जाऊ द्या. जो वर्ग तो सनेरचा ज्याला मी नेला त्याला तुम्ही सांगा तुमची ॲम्ब्युलन्स होती त्यात नेत होते का कोण का गाडी चालवायला एक ड्रायव्हर नाही यांच्याकडे काय फायदा? मी आलो नसतो ना ही ॲम्ब्युलन्स घेऊन तर तो तसाच राहिला असा इथं ओरडत. म्हणजे कसं आहे नशिबांचं स्थानिक कोण नाही, स्थानिक असताना तर खूप मोठा या ठिकाणी हे झाला असता. परंतु ते आणि तुम्ही पण काही गोष्टी तुम्ही स्थानिक प्रशासनात तिथली तुमची व्यवस्थापन आहे काही गोष्टी तुम्ही पूर्तता घेतली पाहिजे. लक्षात आलं काय? तुमचं परमिट भरलं नाही बहुतेक वाटतं. परमिट दाखव तुमचं मला परमिट भरलं. परमिट भरलंय काय? नाही परमिट भरलं तुमचा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा परमिट भरला नाही, परमिट भरला मी परमिट काम ठीक केलं. आहे ते बोलतात ते आता याच्यामध्ये पंचनाम्यामध्ये होईल ना मग तो. याची तरी त्यावेळेस नाही झाली. आणि काही वर्ष झाली मेंटेनन्सला प्लॅन्टच काढला नाही. कोकणातील गणेशोत्सव सर्वांसाठीच एक पर्वणी आहे. गणेशोत्सव महाराष्ट्रासह जगभरात साजरा होत असला तरी कोकणातील गणेशोत्सवातील पारंपरिक गौरी पूजन व पारंपरिक ओसा सण खूप प्रसिद्ध आहे. प्रकाश भाऊ देसाई यांनी देखील गणरायाचरणी साकडे घातले आहे. मराठी माणसाचं आणि कोकणातील विशेषतः कोकणातील सर्व जनतेचं एक आराध्य दैवत आहे. आज संपूर्ण जगामध्ये गणेशोत्सव साजरा होतोय. त्या पार्श्वभूमीवर माझ्या घरी देखील सालाबारदाप्रमाणे गणरायाचं आगमन झालंय आणि गणरायाकडे नेहमी हीच प्रार्थना आहे की सर्वांना सुखी ठेव, सर्वांना आनंदी ठेव, सर्वांच्या इच्छा मनोकांक्षा पूर्ण होऊ देत. विशेषतः महाराष्ट्रावर आणि देशावर कुठलंही अरिष्ट येऊ नये. तुझा वरद असतं, तू विघ्नहर्ता आहेस, तुझा वरद असतं नेहमी संपूर्ण देशाच्या पाठीशी राहू दे, महाराष्ट्राच्या पाठीशी राहू दे. निवडणुकामध्ये आम्ही महायुती सरकार म्हणून महायुती
महायुतीमध्ये आम्ही लढणार आहोत. महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आता सध्या सत्तेमध्ये आहेच. परंतु रायगडची परिस्थिती सांगितली तर आमचे तीनही आमदार जे आहेत ते तीनही आमदार निवडून येतील शिवसेनेचे, याबद्दल माझ्या मनात इतकींची काही शंका नाही. त्याचप्रमाणे पेण सुधागडचे आमदार महायुतीचे रविशेठ पाटील हे पुनश्च एकदा आमदार म्हणून स्थानापन्न होतील याची देखील माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही. आणि माझं गणरायाला साकडं आहे की माझ्या पक्षाचे तीनही आमदार मोठ्या मताधिक्याने निवडून आले पाहिजेत. अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या राजमाळा येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या दगडूशेठ गणपती बाप्पाचे अनेक कार्यकर्त्यांनी दर्शन घेतले आहे. बाप्पाच्या दर्शनाला कार्यकर्त्यांची रीघ लागलेली पाहायला मिळाली. 5 दिवस आरती, भजन, पारंपरिक नृत्याने संपूर्ण घर भक्तिमय रंगात न्हावून निघाले आहे. यावेळी आमदार महेंद्रशेठ दळवी आणि मानसीताई दळवी यांनी नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देखील दिल्या. यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने माझ्या सर्व रायगडवासियांना व सर्व महाराष्ट्रातील जनतेला गणपती उत्सवाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देते. येणारं सर्व वर्ष हे सुख, समृद्धी आणि समाधानाचं जाऊ दे, एवढंच गणेशरायाचरणी मागणं मागते. आपला सगळ्यात मोठा सण म्हणजे गणपती उत्सव. कदा अतिशय सुंदररित्या सगळ्याच माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो. माझ्याकडनं आमदार या नात्याने माझ्या तमाम जनतेला गणपतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक शंकर महादेवन यांनी तुर्भे येथील शिवछाया मित्र मंडळाच्या नवी मुंबईचा राजाचे दर्शन घेतले. यावेळी शंकर महादेवन यांनी त्यांचं प्रसिद्ध एकदंताय वक्रतुंडाय हे गीत गात गणेश भक्तांची मने जिंकली आहेत. तसेच नवी मुंबईचा महाराजाची महाआरती करून शंकर महादेवन यांनी गणरायाचे मनोभावे आशीर्वाद घेतले. शंकरजी महादेवजी यांचं स्वागत या ठिकाणी पुरस्कार विजेते शंकरजी महादेवजी यांचं स्वागत राहिलं जातं वाचतं ते फक्त शंकरजी महादेव. गणपती बाप्पा. आज नवी मुंबईच्या राजाच्या महाआरतीसाठी प्रसिद्ध गायक शंकर महादेवन या ठिकाणी महाआरतीसाठी उपस्थित झाले होते. नवी मुंबईच्या राजाला ते प्रथमच त्यांनी भेट दिली आणि त्यांनी देखाव्याबद्दल खूप आमचं कौतुक केलं. खूप सुंदर देखावा आहे आणि संपूर्ण भाविकांनी हा देखावा पाहावा असे आवाहन पण केलं. त्यामुळे शंकर महादेवन आल्यामुळे खरोखर आम्हाला
उत्साह वाटल्यावर आमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारल्याबद्दल आम्हाला आनंद झाला. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.